30% ते 40% डायव्होर्स जे होत आहेत आज, हे फायनान्शियल स्ट्रेसमुळे होत आहेत. बापरे! सुसाईड्ससुद्धा मोठं रिझन, म्हणजे सुसाईडचं मोठं रिझन हे आर्थिक जी हो. काही लोकांची तंगी आहे म्हणू किंवा त्यांचे डेट ट्रॅप्स आहेत, हीच आहे. म्हणजे जगात एका स्टडीमध्ये कोविडच्या आसपास हा स्टडी झाला होता 2020ला, तर जवळपास $510 बिलियन हे या गोष्टीवरती खर्च होत आहेत की सुसाईडशी रिलेटेड किंवा लोक स्वतःला जे हार्म करून घेतात त्या दृष्टीने, त्याच्यावरचा हा खर्च आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद, कारण मी आवर्जून सांगू इच्छितो, मी स्वतः खेळाडू होतो, बरं. खो खो खेळाडू, आणि माझ्या ऑफिसवर देखील सर्व खो खो खेळाडूच आहेत. त्यामुळे आम्ही जरी फायनान्शियल क्षेत्रात काम करत असलो आणि लोकांच्या आर्थिक तंदुरुस्तीकडे लक्ष देत असलो, तरी फिजिकल फिटनेसबाबत आम्ही तेवढेच जागरूक आहोत. आणि तुझा हा देहबान जो पॉडकास्ट आहे, तो त्यामुळेच मला खूप भावला. आणि खरं तर ह्या विषयांची सांगड घातलीच जाते, कारण एका गोष्टीतला स्ट्रेस हा तुमच्या इतर गोष्टींवरती पण परिणाम करतो. म्हणजे केवळ फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे तेवढीच गोष्ट होते असं नाही, तर फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असलेला माणूस कधी ओव्हर इटिंगला प्रवृत्त होतो, त्यामुळे त्याला डायबिटीस किंवा जाडी वाढणं असे प्रकार होतात, दुष्परिणाम होतात, किंवा त्याचं स्टार्वेशन पण होतं. म्हणजे तू अनेकदा बघशील की त्याची जो माणूस फायनान्शियल स्ट्रेसमध्ये, त्याची फिजिकल हेल्थ पण तुला ढासळलेली दिसेल. आणि नॅचरली मानसिक हेल्थ तर सांगायलाच नको, कारण त्या बाबतीत त्याच्या रिलेशनशिप्सवरती परिणाम होतो, त्याच्या ऑफिसमधला किंवा कुठेही त्याचा वावर समाजात जो असतो तोही तसाच होतो. आणि त्यातून अनेक गोष्टीचे गंभीर परिणाम घडत जातात. आणि हे फक्त त्या व्यक्तीला नाही, तर त्या संपूर्ण कुटुंबाला आणि समाजव्यवस्थेलाही घातक ठरू शकतं. त्यामुळे हा विषय खरंच गरजेचा आहे.